नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। नांदेड़ में भारतीय जनता पार्टी के सभी 45 उम्मीदवार भारी मतों से विजयी हुए। ये पहला अवसर है जब नांदेड़ में भारतीय जनता पार्टी का महापौर बनेगा। इस ऐतिहासिक जीत से भाजपा कार्यकर्ताओं और समर्थकों में उत्साह का माहौल है। क्या कहना चाहेंगे मैडम? नमस्कार, सर्वप्रथम नमस्कार करते मी आणि डिंपल भाऊ हे वार्ड क्रमांक 17 मधून निवडून आलेबद्दल त्यांना मी धन्यवाद करते आणि त्यांना शुभेच्छा देते। आणि डिंपल भाऊ हे आता महापौरसाठी पण यावं निवडून, हीच आमची इच्छा आहे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी काय सांगणार तुम्ही? त्यांनी महापौर बनावं हीच आमची इच्छा आहे आणि सगळं असं जनतेचं चांगलं काम करावं, बस हीच इच्छा है। नमस्ते सर, अपना परिचय दीजिए सर। गुरमीत सिंह, बरियाम सिंह नवाब, ज़्यादातर डिंपल भाई के नाम से जानते सब मुझे। और प्रभाग क्रमांक 17 से उम्मीदवार मैं, गुरमीत सिंह डिंपल, धीरज यादव के माताजी और अमरजीत सिंह कुंजी वाले उनके मिसेस और सुमित मुत्था थे, 4 जन। आप एक आपकी बीजेपी की ऐतिहासिक जीत हुई है, तो ये जीत का श्रेय चौहान साहब को जाएगा, आपके वोटर्स को जाएगा? ये सबसे ज़्यादा तो वोटर्स को जाता, फिर चौहान साहब जी का भी सबसे बड़ा योगदान है इसमें, जो कि हमको बुला के भरोसे पर टिकट दिया और पैनल प्रमुख बनाए जो मुझे, और 3 सीट की जिम्मेदारी भी मुझ पर दी वाली थी। तो सब मिलकर जो हम प्यार से संगत से मिलकर कर बड़ी जीत की ओर आगे समझो। पहले हाथ पे काम कौन सा लोगे यहाँ का? बहुत सारे मसले वार्ड के सांसद से यहाँ पर महापालिका नहीं लगी थी, बहुत सारे काम पेंडिंग में है। अब सबसे पहले कौन सा मुद्दा रहेगा? नहीं, पेंडिंग में था तो लोग प्यार से हमसे ही काम लेते थे, फिर भी हम कनेक्टिंग थे लोग से, जो काम होता हम करते थे। और सबसे ज़्यादा हमारा सबसे बड़ा गुरुद्वारे कलम 11 का है, गुरुद्वारे का कुछ इशू है, सबसे पहले वो, और फिर वटर गली के इशू है हमारे जो घरकुल के है, और फिर भोई गली के कुछ इशू है हमारे, उनके वो भी इशू सॉल्व करने का चौहान साहब से कल ही बात हुई कि उन्होंने जैसा महापौर होने के बाद 1 महीने के बाद समझे उन्होंने पूरे काम को करेंगे। देश विदेश से लोग यात्री आते हैं, वजीराबाद भी है आपके पास, बहुत सारी ट्रैफिक है यहाँ पर, महिलाओं का बहुत सारी समस्या है ट्रैफिक की। आप महिलाओं के लिए आगे क्या करोगे? अब वो ट्रैफिक का तो देखेंगे जैसा है, अब जैसा भी पॉपुलेशन बढ़ती, रोड बड़े होते, फिर भी पॉपुलेशन बढ़ना ही बढ़ना है। रोज के कम से कम लोग 90 एक घर में 4 गाड़ियाँ हो गई, हर चीज़, वो तो प्रॉब्लम आना ही है थोड़ा बहुत। उसको फिर भी महापालिका कमिश्नर साहब ने करे, और हम भी आप महापौर बनने के बाद जो हो सकता हम ट्रैफिक के लिए पूरी कोशिश करेंगे कैसा कर सकते हैं। आमदार जो है लोहा के, उन्होंने बोलते कि आपकी एक भी सीट नहीं निकलो, यहाँ पर महापालिका में मेरी सत्ता रहेगी राष्ट्रवादी की, फिर आप उनको क्या बोलना चाहोगे? उनकी तो एक भी सीट नहीं है, सिर्फ एक आपको सीट निकली हुई होगी, आप क्या बोलोगे? नहीं, वो तो सबका है, चौहान साहब का यहाँ सबसे बड़ा है, जैसा उनका कंधार में तो उनका वर्चस्व रहता, और चौहान साहब का अपने एरिया में यहाँ उनका सबसे ज़्यादा वर्चस्व है। वो तो बोलते हैं, अब जिसका उसका एरिया में वर्चस्व रहता ही नहीं सबसे। और कुछ विजय का हे जे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या दूरदृष्टी नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा हा विजय आहे। नांदेडच्या जनतेने अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास निर्माण करून त्यांना स्पष्ट बहुमत भाजपाला दिलेलं आहे आणि भाजपाचाच महापौर नांदेड महापालिकेत विराजमान होणार आहे। प्रभाग क्रमांक 2 म्हणजे 2 उमेदवार निघाले, बाकी 2चा विश्वास कमी होता काय वोटर्स कमी? नाही, ते टेक्निकल म्हणजे वोटिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये उमेदवार ते आमचे पराभूत झालेले आहेत। आम्हाला सर्वांना जवळपास 100-200 मताचा फरक, म्हणजे विजय उमेदवाराने आणि आम्हाला जवळपास सारखेच मतदान आहे, पण त्यांच्यामध्ये वोट डिस्ट्रीब्युशन कमी झाल्यामुळे त्यांचं सीट पराभूत झालेली आहे। महिला सुरक्षेसाठी आपण काय पाऊल उचलणार? तर महिला सुरक्षेसाठी आम्ही आमच्या प्रभागामध्ये पूर्ण एरियामध्ये CCTV लावण्याचा आमचा मानस आहे। या एरियात झाले ते एक पोलीस चौकी सुद्धा करण्याचा आमचा मानस आहे। माननीय आमदार साहेब चित्रीकरण झाले, एकही सीट देणार नाही, तुमची सत्ता महापालिकेवर देणार नाही, त्यांची 1 ते 2 सीट मिळाली, तुम्ही काय सांगता? आता ते त्यांच्या स्वतःसाठी म्हणत असतील, आमच्यासाठी नाही ते त्यांचं सगळं। आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय कोणाला? आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करणार? हां, आम्ही आमच्या जनतेला सांगणार बाबा, येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे काही अडीअडचणी असतील,
आमचं ऑफिस नेहमीसाठीच जनतेसाठी उघडं असते. मागील 3 वर्षाच्या काळामध्ये प्रशासक असून सुद्धा आम्ही पूर्ण वेळ या ऑफिसमध्ये जनतेला आम्ही भेटत होतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जनतेच्या सुखदुःखामध्ये आम्ही सोबत आहोत व जे काही आपल्या अडीअडचणी असतील आपण आम्हाला कळवाव्या. आम्ही सुद्धा आपल्या भेटीस येऊन आपल्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. तुमची कामाची सुरुवात कुठून आहे पहिले? कामाची सुरुवात प्रभाग 2 मधूनच होईल आमच्या. पहिला टप्पा कोणता असेल कामाचा? समाजापर्यंत 7 वर्ष झाले इलेक्शन आहे, इथं काही महापालिकेची निवडणूक लागली होती, बरेच काम पेंडिंग आहेत. हां. रोडचा आहे, नालीचा आहे, पाण्याचा आहे. अगोदर आम्ही पाण्याची जी वेळ झालेली आहे पाण्याची वेळ सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याला. सर नमस्कार सर. नमस्कार. सर वार्ड क्रमांक 17 मधून आपले 4ही उमेदवार भरभरून मतांनी निवडून आले. त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? हे जनतेचे प्रेम आमच्यावर आहे, कारण की भरघोस असे 4000 3000 अशा मताधिक्याने आम्ही निवडून आलो. हे जनतेचा विश्वास अशोक चव्हाण साहेबावर आणि आमच्या चौघांवर जनतेने दाखवलं आहे. साथ संघटनेही भरपूर असं आम्हाला साथ दिलेलं आहे. आम्ही आतापर्यंत जिथे इलेक्शनच्या प्रचारासाठी जिथं गेलो तिथं आमच्यासाठी लोकांनी आरती हार फूल असे ठेवून आम्हाला भरघोस असं साथ दिलं. सर समोरचं जे तुमचं समोर कोणत्या कामात तुम्ही पाऊल उचलणार? सर्वप्रथम तुझं पाऊल काय आहे? माझ्या सर्वात अगोदर जे मूलभूत सुविधा आहे, जे प्रभागामध्ये काय काम शिल्लक राहिलेले आहे त्याच्यासाठी मला अगोदर ते प्रयत्न करायचे आहे. आणि मग नारी शक्तीसाठी जे करता येईल. हे गुरुद्वारा प्रभाग आहे, इथं देश विदेशातून यात्रू येतात आणि वजीराबाद हे भागामध्ये महिलांसाठी काय अजून चांगलं करता येईल ते मी हे केलं. आता 45 उमेदवार काहीतरी निवडून आले. हो, त्याच्यामध्ये आता महापौर पद कोणाला पाहिजे? ते चव्हाण साहेब ठरविणार, आमच्या हातात काही नाही. आणि मला हेही माहीत आहे की जे ठरवणार ते एकदम सर्वोत्कृष्ट राहणार, काम करणारा राहणार. कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये जे निवडून आलेले पूर्ण आहे ते चव्हाण साहेबाची ताकद आहे. आणि चव्हाण साहेबाचं जे दृष्टिकोन आहे ते लई महत्त्वाचं आहे, त्याला मान्य आहे सर लोकांना. साहेब आपण भरभरून मतांनी निवडून आलात तर जनतेला आपण काय आव्हान करणार आहात? जनतेचा मी किती आभार मानले तरी कमी आहे. कारण की मला 4357 असे इतके मत आहे. तर मला तेच आहे अभिमान की ना जनतेने माझ्यावर विश्वास दर्शविला आहे. त्याला मी काही झालं तरी मी त्याला कमी होऊ देणार नाही. आपलं श्रेय कोणाला जाईल साहेब? हां, आपलं श्रेय कोणाला जाईल? माझे शहर चव्हाण साहेबाला आणि जनतेला, साथ संगत सर्वांना, परिवार मित्र परिवार यांना सर्वांना. सर सबका साथ सबका विकास होईल का? 100% आतापर्यंत झालेलं आहे. आता आम्हालाही माहीत आहे मागच्या काळामध्ये आम्ही जितके काम केलेले अजून जे राहिलेले आहे तेही लवकरच करणार आहे. आणि सबका साथ सबका विकास हे 100% राहणार आहे. धन्यवाद. साहेब आपण प्रभाग क्रमांक 20 मधून भरभरून मतांनी निवडून आलात. त्या संदर्भामध्ये आपण जनतेला काय सांगणार आहात? आज मी प्रभाग क्रमांक 20 मधील मायबाप जनतेला एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी जे मला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो. आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी त्यांचे हे उपकार कधी विसरणार नाही. आणि त्यांच्या विश्वासाला कधीही आपल्या भागामधून त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यांनी जे मी आश्वासन दिले, जे कामं करतो म्हणून सांगितलं ते काम आम्ही नक्कीच करू. आणि आपल्या प्रभाग क्रमांक 20चा सर्वांगीण विकास करू एवढा मी शब्द देतो. आता पहिलं पाऊल तुमचं काय राहील समोर? पहिलं पाऊल पहिले काम आम्ही हाती घेणार आहोत रस्त्याचे, जेणेकरून पावसाळ्याच्या आत जास्तीत जास्त आपल्या प्रभागातले रस्ते नाली हे झाले पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील सर्व 5ला 5 आमचे सदस्य आग्रही राहू. आणि चिखलीकर साहेब म्हणजे तुमची एकही सीट देणार नाही आणि पूर्ण 45 सीट तुमच्या निघाल्या, त्या चिखलीकर साहेब काय होणार आहे? आम्ही काय बोलणार? ते मोठे नेते आहेत, त्यांनी एवढं कमी विचार केला नाही पाहिजे. त्याचं तुम्हाला माहिती आहे 8 दिवस झालं शिडकोमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी होते, त्यांचे कार्यकर्ते होते, ते कंधार लोहा म्हणू लागले. परंतु त्यांना माहिती नाही कंधार लोह्यामध्ये माझे पण सोयरे धायरे राहतात, माझा पण मित्रपरिवार राहतो
आणि माझ्या मित्रपरिवारांना, माझ्या सोयऱ्यादारांनी इथं आल्याच्या नंतर माझंच काम केलं आहे, माझ्या पक्षाचं काम केलं आहे. भाजपच्या 5ला 5 निवडून देण्यामध्ये त्यांचं पण सहकार्य आहे. महापौर पद तुम्हाला भेटणार आहे बीजेपीला. महिलांच्या सुरक्षेसाठी सबूतचं काय पाऊल आहे? नाही, महापौर वगैरे काय असे पदाचं काय निर्णय आहे ते आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब निर्णय जे घेतील ते सर्व आम्हाला मान्य आहे, कारण आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढलो आणि विजयी झालो. महिलाचे प्रश्न कसे सोडणार तुम्ही? त्यांच्या सुरक्षेसाठी काय केलं? नाही, आमच्याकडं आम्ही प्रश्न सोडवण्यासाठीच आणि लोकांना माहिती होते मायबा जनतेला की हे प्रश्न सोडू शकतात, याच उद्देशाने आम्हाला सर्वांना 5ला 5 उमेदवाराला 6,000चं मताधिक्य आहे. का तर त्यांचा विश्वास होता, त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ते जे त्यांनी सांगतील काम तशा प्रकारचे आम्ही कामं करू. कारण आपले 5ला 5 नगरसेवक आल्यामुळे चव्हाण साहेबांचं लक्ष आमच्यावर आहे आणि वरिष्ठाचं सर्व देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गोपछडे साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत, सर्वांचं लक्ष आमच्यावर राहणार आहे. कारण आम्ही इथले 9ला 9 नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे नक्कीच आम्हाला माहिती आहे की इथं कोणतं तरी साहेब कोणाला तरी मोठं पद देतील आणि या भागाचा विकास करण्याची साहेबांना हमी घेतलेली आहे. त्यामुळे विकासाची काळजी करायची गरज नाही. जेवढाच आम्ही प्रचार करतोय, सांगितलं होतं तेवढा विकास तर 100% होणार आहे आपल्या भागाचा. आपण काय सांगणार आहात? मी सुवर्णा सतीश बसवदे, प्रभाग क्रमांक 20ची उमेदवार होते, आता नगरसेविका म्हणून आहे. तर मला पूर्ण मतदान 11,290 मिळाले आहे, म्हणजे 7,500चा लीड मला मिळालेला आहे. मी म्हणे लीड रूपी आशीर्वाद आणि प्रेम आहे हे जनतेचं माझ्यावरचं. त्यामुळे मला माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, गोपछडे साहेब, माननीय अमरभाऊ राजूरकर साहेब, DP सावंत साहेब यांनी मला उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि पूर्ण सिडकोवासियांचे, आपल्या प्रभागवासियांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि आम्हाला सगळ्यांनी जे सपोर्ट केला आहे, सगळे आमच्या फॅमिली मेंबर्स, बसवते फॅमिली, जे नातेवाईक आमचे रिलेटिव्ह जवळ राहतात त्यांनी मदत केली. आणि सगळे जे आमचे कार्यकर्ते आहेत, जी मित्रमंडळी आहेत, आणि सतीश पाटलांचा जे प्रतिसाद, जे त्यांनी 10 वर्षात कामगिरी केलेली आहे त्याचं फळ हे आता आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे सर्वांचे खूप खूप मी आभार मानते. महिला सुरक्षेसाठी आपण प्रथम काय पाऊल उचलणार आहात? महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं आहे CCTV कॅमेरा. त्याकडे मी बघते की त्याच्यामुळे महिलाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. CCTV कॅमेऱ्यातून काही आपल्याला बंडखोरांवरती प्रतिबंध घालता येऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जे शाळेचा एरिया आहे, जो चौक आहे, तिथे जास्त महत्त्वाचे आहे CCTV कॅमेराज. आणि बाकी जे आपला प्रभाग आहे सिडको अडको, ह्याच्यामध्ये अजून थोडं गुन्हेगारी वृत्ती पण भरपूर आहे, जसं की मर्डर होतात, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे तेव्हा पण जर एक कॅमेरा असला असता तर आपल्या पोलीस बांधवांना थोडीशी मदत झाली असती. त्यामुळे महिलांची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे, पण मुलांची, पुरुषांची पण मला वाटते सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांची सुरक्षितता आपण साध्य करू शकतो. आपल्या प्रभागामध्ये विकास कामाची काय करणार? कामं सगळेच सध्या पेंडिंग आहेत, कारण महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत खूप उशिरा झाल्या, जसं सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे सर्वच कामे पेंडिंग आहेत. जसं की रस्ते आहेत, पण त्यांना काही डागडूग करावे लागणार आहे. कचऱ्याची व्यवस्था, गाडी व्यवस्थित येत नाही, येते पण व्यवस्थित येत नाही, 2 दिवसाला येते. काही भागात तर येतच नाही गाडी. काही भागात दिवाबत्तीची अजिबातच सोय नाही, जसं की शाहूनगर, लहुजीनगर, तिकडे खांबे पण गेलेले नाही आहेत, रस्त्याची तर व्यवस्थाच नाही. आपल्या इकडं थोडं विकसित दिसतं, पण तिकडं विकसित नाही. राहुलनगर नाही, J3, J2, P1, P2 तिकडे पण रस्त्याची व्यवस्था जास्त झालेली नाही आहे. आपल्याला जो हा मेन भाग दिसतो तो दिसतो, पण आम्ही जेव्हा प्रचारादरम्यान पाहिलं तेव्हा एक गल्ली बोळ स्वतः जेव्हा जाऊन फिरलं तेव्हा खरंच प्रभागाचे प्रश्न आम्हाला दिसून आले. आणि खरंच करण्याची सुद्धा प्रेरणा त्याच्यातून आली, कारण आपण जेव्हा त्याच्या थ्रू आपण जातो तेव्हाच ती प्रेरणा आपल्याला भेटते की हे लोक कसे राहतात किंवा ह्यांना किती अडचणी आहेत. आणि त्या जागी ती माझी आई असू शकते किंवा ते आणि ते प्रतिसाद पण लोकांचा असा इतका प्रेमळ होता की खरंच माझी आई, प्रत्येक महिलेमध्ये मला माझी आई बहीण दिसत होती. त्यामुळं त्यांच्या सगळे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
नांदेड़ से सीनू संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। नांदेड़ में भाजपा की इस ऐतिहासिक जीत ने शहर की राजनीति में नया अध्याय जोड़ दिया है। पहली बार भाजपा का महापौर बनने के साथ ही कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह देखा जा रहा है। आगे देखना होगा कि नई नगर सरकार नांदेड़ के विकास को किस दिशा में आगे बढ़ाती है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।